विधान परिषदेच्या शब्दाशिवाय कोणत्याच पक्षात प्रवेश करायचा नाही अशी भावना माढ्यातील संवाद मेळाव्यात एका कार्यकर्त्यानं बबनराव शिंदेंसमोर व्यक्त केली आहे। दरम्यान पक्ष बदलण्याबाबत मला आज बोलता येणार नसल्याचं बबनराव शिंदेंनी म्हटलंय। शब्द दिल्याशिवाय एकनाथ शिंदेने देऊ द्या किंवा अजितदादांनी देऊ द्या किंवा भाजपने देऊ द्या आणि सत्तेत जावंच लागेल। काही किंमत मोजायची मोजा आणि सत्तेत चला आणि ह्या लब्या लांडग्याला आपण जरा तसत्तेत नाही गेलो घड्याला जाऊ शकत नाही। उद्या अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर हा लबाड लांडगा तिथं समोर आहे। हे दोन पक्ष आहेत, एक पक्ष पवाराला सोडून एक शिंदे असू द्या तर कमळ असू द्या ह्याच्यामध्ये प्रवेश करावा लागेल आणि तेही उशीर लागू द्या, महिना लागू द्या, 2 महिने लागू द्या, भयांना विधान परिषद दिल्याशिवाय प्रवेश करायचा नाही। 6 टर्म असलेले आपण माढ्याचे परमनंट आमदार गणले जात होतात, मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये तुतारीनं जादू केली आणि अभिजित पाटील माढ्याचे आमदार झालेत। कसं पाहताय आणि कार्यकर्त्यांच्या भावना आज काय नेमका समोर आहे? माढा मतदारसंघातील या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, परंतु त्याला यश आलं नाही, त्यामुळं पराभव झालेला आहे। राजकारणामध्ये या गोष्टी घडत असतात। ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी देखील आपल्या मेळाव्यामध्ये भूमिका म्हणजे भावना व्यक्त केल्यात स्पष्टपणे की कुठतर घड्याळ न घेणं चुकीचं झालं, घड्याळ न घेणं कुठतर महागात पडलं असं वाटतंय आपल्याला। दोन्ही बाजूनी लोक बोलत असतात, त्यामुळं त्याच्यावर काय फार भाष्प करणं योग्य नाही। आज आपल्यामध्ये कार्यकर्त्यांनी देखील भावना व्यक्त केल्यात, काही उद्या किती किंमत मोजा, मात्र विधान परिषदेवरच जाण्याची गरज आहे असे देखील भावना व्यक्त केल्या। येत्या आगामी काळात शिंदे कुटुंबीय वेगळ्या पक्षात जाईल असं संकेत आहेत। त्या बाबतीत मला आज काय बोलता येणार नाही, परंतु पूर्वीपासून मी ज्या फळीमध्ये काम करतोय भविष्य काळामध्ये त्या फळीमध्ये काम करणार आहे। कॅमेरा पर्सन प्रथमेश मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर।